कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बंधू, तुमचा त्या मुलावर राग होता? हो। तुम्ही त्याला कधी मारलं होतं? तुम्ही त्याला शेतावरून घरापर्यंत मारत मारत आणलं आणि घराबाहेर आल्यावर तू जिवंत आहेस हे तुझं नशीब अशी धमकी दिली। हे खरं आहे का? हे खरं आहे का? अरे कुणीच काही का बोलत नाही? हे खरं आहे का? इन्स्पेक्टर साहेब, माझा भाऊ असं चुकीचं वागणार नाही, माझा त्याच्यावरती पूर्ण विश्वास आहे। हा, कदाचित रागाच्या भरामध्ये तो वेडवाकडे काही बोलूनही जाईल, पण तो कोणाच्या जीवावर उठणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे। आणि ह्यांचा जो मुलगा आहे ना, त्याला आम्ही काय आमंत्रण दिलं नव्हतं की ये आमच्या घरी राहा, काम कर म्हणून। तो स्वतःच्या मर्जीने आलाय, तो जाऊ शकत होता ना। पण तुम्ही तर त्याला आव्हान दिलं होतं काम करून दाखव म्हणून। हो, दिलंच होतं आव्हान। याचं कारण तो जबरदस्ती इकडे येऊन दारात उभा राहिला होता। आम्ही आग्रह नव्हता केला त्याला, तो ऐकत नव्हता, जात नव्हता, म्हणून त्याला सांगितलं की इथलं मातीतलं होऊन दाखव, इथली कामं करून दाखव। म्हणजे तो घरात तुम्हालाही नको होता? हो, नकोच होता। तो तुम्हाला नकोच होता ना ह्या घरात? मी समजवेन त्याला ह्या घरातून काय, या गावातून घेऊन जाईल। माझा नीरज कुठे आहे ना, मला सांगा। तुम्हाला काय हवं ते घ्या। माझा मुलगा आहे ना, तुमच्या मुलीला कायमचा विसरून जाईल। तो त्याच्या तोंडून तिचं नावही घेणार नाही। निशी बेटा, तू माझ्या मुलाला विसर। मी एक आई म्हणून हात जोडते तुझ्या समोर। माझ्या मुलाच्या जीवावर बेत नाही ग। तू त्याचा नाच सोड, यातच माझ्या मुलाचं भलं आहे। रघुनाथ खोत, हात जोडले मी। हेच हवं होतं ना तुम्हाला? पण माझ्या मुलाच्या जीवासाठी मी हा कमीपणा पण घ्यायला तयार आहे। पण माझ्या नीरजला सोडा, त्याच्या जीवाशी खेळू नका। मी पदर पसरते, पण माझ्या मुलाला सोडा। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।